सोलापूर शहरातील गजबजलेल्या लक्ष्मी मार्केट परिसरात रस्त्यावर अतिक्रमण करून भाजीपाला विक्री सुरू असल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे। महापालिकेने यापूर्वी अनेक वेळा संबंधित भाजी विक्रेत्यांना रस्त्यावर भाजी विक्री करू नये, वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी अशा स्पष्ट सूचना दिल्या होत्या। मात्र या सूचनांकडे दुर्लक्ष करत काही विक्रेत्यांनी पुन्हा रस्त्यावरच भाजी विक्री सुरू ठेवली होती। या पार्श्वभूमीवर आज मंगळवारी सोलापूर महापालिकेच्या अतिक्रमण पथकाने लक्ष्मी मार्केट येथे प्रत्यक्ष जाऊन कारवाई केली। रस्त्यावर अडथळा निर्माण करणाऱ्या भाजी विक्रेत्यांचे हातगाडे बाजूला करण्यात आले, तर काहींचा भाजीपाला जप्त करण्यात आला। कारवाई दरम्यान काही काळ बाजारपेठेत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते। या अतिक्रमणामुळे लक्ष्मी मार्केट परिसरात वारंवार वाहतूक कोंडी होत असून वाहन चालकांसह पादचाऱ्यांना चालणेही कठीण झाले होते। नागरिकांनी महापालिकेकडे याबाबत वारंवार तक्रारी केल्या होत्या, त्यानंतरच ही धडक कारवाई करण्यात आल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले। महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने रस्त्यावर अडथळा निर्माण करणाऱ्या विक्रेत्यांना कडक इशारा देत यापुढे नियमांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई अधिक कठोर करण्यात येईल असे सांगितले आहे। शहरातील वाहतूक सुरळीत ठेवणे तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे।